इराण खोटारडा, शरण आल्याशिवाय सुटका नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा. इराण 4 आठवड्यात गुडघे टेकेल, डोनाल्ड ट्रम्प यांचा धाडसी दावा. इराणचे कुवेत, कतारवर जोरदार हवाई हल्ले, इस्रायलसह बहरीनवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला, तर इस्रायलच्या तेहरानमधल्या सरकारी टीव्ही मुख्यालयावर हल्ला. ऑपरेशन रोअरिंग लायनमध्ये 30 महिलांचा सहभाग, इराण विरोधी कारवाईत इस्रायलचा मोठा निर्णय. आयातुल्ला खामेनींच्या पत्नीचा सुद्धा मृत्यू, इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यात संपूर्ण कुटुंब ठार झाल्याची शक्यता. इस्रायल इराणच्या हल्ल्यामध्ये एका भारतीयाचा मृत्यू, ओमानमध्ये जहाजावर झालेल्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती. अबुधाबीहून पहिलं विमान भारतात पोहोचलं, एतिहाद एअरवेजच्या विमानांनी प्रवासी मुंबई दिल्लीत, प्रवाशांनी सांगितला युद्धाचा थरारक अनुभव. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंनी मानले भारताचे आभार, आव्हानात्मक दिवसात पाठीशी उभं राहिल्याबद्दल आभार मानत मैत्रीचा नवा आदर्श जगासमोर ठेवल्याचं केलं नमूद. आखाती देशांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या विविध नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार, मुख्यमंत्री स्वतः विविध यंत्रणांशी संपर्कात, केंद्र सरकारसोबत सुद्धा सातत्यानं फडणवीसांचा संपर्क. महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई, आयसीसशी संबंधित संशयातून गोवंडी कुर्ल्यामध्ये मोठी कारवाई, दहशतवाद्यांना समर्थन दिल्याचा काही जणांवर संशय. स्फोटामध्ये जखमी झालेल्यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडून विचारपूस, दोषींवर कारवाई करण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा. लोकायुक्तांकडून धनंजय मुंडेंना पुन्हा दिलासा, मुंडेंवर कृषी साहित्य खरेदी घोटाळ्याचे आरोप, दमाने यांचे आरोप लोकायुक्तांनी फेटाळले. किडनी पीडित शेतकऱ्याला मिळणार 5 लाखांची मदत, रोशन कुळेनं परिवारासह घेतली सुधीर मुनगंटीवारांची भेट, रोशन कुळेनं पुन्हा मानले जय महाराष्ट्रचे आभार. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं अजब फरमान, सुमार कामगिरीसाठी खेळाडूंना करणार दंड, पाकिस्तानात क्रिकेट संघाला T20 वर्ल्ड कप स्पर्धेत सुपर 8 फेरीतूनच परतावं लागले. आज मुंबईसह राज्यभरात धुळवडीचा उत्साह, होलिकोत्सवानंतर रंगणार धुळवड. आज भारतातलं वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण, मुंबई विदर्भासह कोकणातून पाहता येणार ग्रहण. आज औंढा नागनाथ मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी असणार बंद, ग्रहणाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाचा निर्णय.